हॅलो यूट्यूब फॅमिली, नमस्कार आहे तुमचं माझ्या स्वराज कुकिंग चॅनलमध्ये. कशा आहात मग? मजेत ना? मजेतच राहा. चला तर मग आज आपण इथे झटपट बनणारी अशी गोबीची भाजी बघूया. चला तर मग इथे आपण अर्धा किलो गोबीचं फूल घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. हे गोबीचं फूल आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहे. चला तर मग बघूया. हे गोबीचं फूल मी इथे कट करून घेणार आहे. हे असे मी छोटे छोटे कट करून घेणार आहे. आणि गोबी निवडताना नेहमी लक्षपूर्वक काळजीपूर्वक गोबी निवडायची आहे, कारण त्या गोबीमध्ये घाण असते. बऱ्याचशा मुलांना गोबीची भाजी आवडत नाही, तर तुम्ही अशा प्रकारे गोबीची भाजी ट्राय करा आणि मला कळवा की तुमची मुलं अशी गोबीची भाजी खातात की नाही. माझ्या मुलांना तर गोबीची भाजी खूप आवडते आणि मी आठवड्यातून 2 ते 3 वेळेस ही भाजी टिफिनला मी देत असते. चला तर मग तुम्ही इथे बघू शकता, गोबी मी एकदम बारीक कट केलेली आहे. जितकी गोबी तुम्ही बारीक कट करणार तितकी ती लवकर शिजणार. आणि इथे अजिबात मोठे पीस करायचे नाही आहे. जितकी गोबी तुम्ही बारीक चिरणार तितकी ती टेस्टला पण छान लागते. चला तर मग इथे गोबी कट करून झालेली आहे. आता ही गोबी आपण गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. गोबी धुण्यासाठी हे गरम पाणीच करायचं आहे, तेव्हा ती गोबी छानशी अशी स्वच्छ होते. इथे आपण पाणी ॲड करूया आणि मस्तपैकी या गोबीला आपण धुवून घेऊया. चला तर मग गोबीमध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे आणि आता याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. पहिल्या वेळेस गरम पाण्याने धुवायचं आणि दुसऱ्या वेळेस थंड पाण्याने. इथे मी आता थंड पाणी घेतलेलं आहे. चला तर मग फोडणीची तयारी करूया. इथे आपण कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 उबळ्या तेल टाकायचं आहे. तुम्हाला जेवढं आवडेल तेवढं तेल तुम्ही ॲड करू शकता. आणि त्यामध्ये आता तेल गरम तापलेलं आहे. त्या गरम तेलामध्ये आपल्याला इथे आता लसूण अद्रक ॲड करायचं आहे. चला तर मग भाजीसाठी काही मसाले घेतलेले आहेत, तर ते बघूया. इथे मी घेतलेले आहे लाल तिखट, हळद, खानदेशी मसाला आणि जिरं आणि मोहरी, आणि इथे मी मॅगी मसाला घेतलेला आहे. तर चला मग बघूया. इथे आपल्या अद्रक लसणच्या फोडणीला छान कलर आलेला आहे. त्यामध्ये आता आपण हे तिखट, हळद आणि खानदेशी मसाला ॲड करूया. चला तर मग इथे टाकून घेतलेला आहे आणि छान असा हा मसाला आता परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत मसाला होत नाही तोपर्यंत छान असा फिरवत राहायचा आहे. मग ही धुतलेली गोबी आता आपल्याला त्यामध्ये ॲड करायची आहे. चला तर मग गोबी इथे टाकून घेऊया. गोबी इथे टाकून झालेली आहे आणि इथे आपण आता गोबी सगळी मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये. चला तर मग बघा, इथे गोबीला छान असा कलर आलेला आहे. आता त्यामध्ये आपण मीठ ॲड करूया. मीठ इथं आपल्या चवीनुसारच टाकायचं आहे. मीठ इथे आता ॲड करून झालेलं आहे. इथे मस्तपैकी मीठ मिक्स करून घ्यायचं. आणि हा तर मैत्रिणींनो, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. माझ्या स्वराज कुकिंग चॅनलवरती तुम्ही जे व्हिडिओ बघतात तर ते प्लीज कुठल्या जिल्ह्यातून, कुठल्या तालुक्यातून आणि कुठल्या गावामधून बघतात हे मला प्लीज आणि नक्की कमेंट करून सांगा. आता इथे आपण त्यावरती भाजीवरती झाकण ठेवून देऊया आणि 2-3 मिनटाला आपल्याला चेक करायचं आहे की आपली भाजी झाली की नाही झाली. तर मी इथे आणखी परत झाकण काढलेलं आहे आणि बघते आहे तर माझी गोबी इथे थोडी थोडी शिजत आलेली आहे. त्यामध्ये आता आपण थोडी कोथिंबीर ॲड करूया. चला तर मग मी इथे कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि कट करून घेतलेली आहे आणि इथे भाजीमध्ये मी टाकते. कारण मी काय करत असते, जेव्हा भाजी शिजते ना तेव्हाच थोडीफार कोथिंबीर त्या भाजीमध्ये टाकते आणि जेव्हा आपण सर्व करतो तेव्हा तुम्हाला गार्निश करायला तुम्हाला वाटलं तर वरतून तुम्ही टाकू शकता. पण सहसा कोथिंबीर ही भाजीतच शिजल्या गेली पाहिजे. या भाजीचा सगळ्यात मोठा पार्ट म्हणजे ते क्रेडिट जातं या मसाल्याला. या मसाल्यामुळे या भाजीला खूप छान चव येते. चला तर मग ॲड करूया. इथे मी आता मसाला या गोबीमध्ये ॲड करते आणि या गोबीमध्ये मसाला ॲड करून झाला की मग मस्त ही गोबी हलवून घ्यायची आहे, जोपर्यंत मसाला पूर्ण गोबीला लागत नाही तोपर्यंत. भरपूर बायका अशा म्हणतात की माझ्या मुलाला गोबीची भाजी आवडत नाही, मला गोबीची भाजी आवडत नाही. तुम्ही अशा प्रकारे
एक वेळ करून तर बघा. मुलं खूप आवडीने ही भाजी खातील आणि तुम्हीही आवडीने खासाल. बघू शकता. तर मग इथे आपली भाजी छानपैकी शिजलेली आहे. छान. आणि भाजीने इथे तेलसुद्धा सोडलेलं आहे. तर मग इथे आता आपण झाकण ठेवूया आणि 2 मिनिटे. चला तर मग इथे आता आपले 2 मिनिटं झालेली आहे. बघूया. वाव, इथे परफेक्ट अशी सुकी गोबीची भाजी, झटपट बनणारी गोबीची भाजी रेडी आहे. माझ्या मुलांची ऑल टाईम फेवरेट असणारी गोबीची भाजी इथे रेडी आहे. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर का माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. झटपट बनणारी गोबीची भाजी इथे रेडी आहे. वाव, एकच नंबर. चला तर मग भेटूया नवीन रेसिपीसोबत. बाय.